सिंह राशीच्या माझ्या प्रिय मैत्रमैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आज मी जे सांगणार आहे ना, त्यातला एकही शब्द खोटा ठरणार नाहीये. हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी सांगते, जर तुम्ही सुद्धा सिंह राशीचे असाल तर पुढील फक्त 5 दिवस तुमच्या आयुष्यात असा बदल घडणार आहे ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. देव, ग्रह आणि नशीब तीनही गोष्टी एकाच वेळी तुमच्या बाजूने उभ्या राहणार आहेत. ज्या गोष्टीसाठी तुम्ही रडलात, ज्या गोष्टीसाठी देवाकडे डोळ्यात पाणी आणून मागितलं, आज त्या सगळ्याचं उत्तर मी घेऊन येणार आहे. पण यामध्ये एक इशारा आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला नाही तर ही आनंदाची संधी तुमच्या हातातून निसटू शकते. कारण लक्षात ठेवा, ग्रह जेव्हा आपली दिशा बदलतात तेव्हा ते फार कमी काळासाठी दार ठोठावतात. जर तुम्ही आज दुर्लक्षित केलं तर कदाचित हीच वेळ पुन्हा यायला तुम्हाला वर्षानुवर्ष वाट पाहावी लागेल. म्हणूनच सांगते, ही देवाची थेट चेतावणी समजा. पुढील 5 दिवसात सिंह राशीच्या लोकांच्या 5 मोठ्या आनंदाच्या बातम्या एका मागोमाग एक तुम्हाला मिळणार आहे. म्हणून हा व्हिडिओ स्किप करू नका. मन शांत ठेवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका. कारण हे फक्त शब्द नाहीत, ही डायरेक्ट देवाची सूचना आहे असं तुम्ही म्हणू शकता. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये सगळ्यांनी मनापासून श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग जाणून घेऊयात आनंदाच्या 5 बातम्या. सिंह राशीच्या जातकांनो, आज मी जे सांगणार आहे ते फक्त भविष्यवाणी नाही, तर ती तुमच्या गेल्या काही महिन्यांच्या वेदनांची उत्तरे आहेत. तुमच्यापैकी अनेक जण असे आहेत की गेल्या 3, 6, 9 किंवा 11 महिन्यांपासून एकच काम, एकच फाईल, एकच निर्णय तुमच्या आयुष्याला थांबवून ठेवत होता. तुम्ही प्रयत्न कमी केले नाहीत. तुम्ही फोन केले, भेटी घेतल्या, वेगवेगळ्या लोकांकडे विनंत्या देखील केल्या, पण प्रत्येक वेळी एकच वाक्य ऐकायला मिळालं, आता नाही, नंतर बघू. आणि हळूहळू तो नंतर तुमच्यासाठी मानसिक त्रास बनत गेला. रात्री झोप लागत नव्हती. मनात एकच विचार, हे काम कधी होणार? माझंच नशीब असं का बरं? आणि देव मला पाहतोय का? पण सिंह राशीच्या माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, आता तो काळ संपत आहे. पुढील अगदी काही दिवसात, काही दिवसातच असा एक अनपेक्षित कॉल, मेसेज किंवा मेल येईल जो तुमचं संपूर्ण आयुष्याचं चित्र बदलून टाकेल. हा कॉल तुम्ही अपेक्षित केलेल्या व्यक्तीकडून नसेल. कदाचित ज्याच्याकडून तुम्ही आशा सोडून दिली होती तोच माणूस अचानक संपर्क करेल. फोन वाजेल, तुमचं हृदय अगदी थांबल्यासारखं वाटेल आणि समोरून जे शब्द ऐकायला मिळतील ना, ते शब्द तुमच्या डोळ्यात पाणी आणतील. त्या क्षणी तुमच्या तोंडून न कळत एकच वाक्य निघेल, आता तरी झालं. आणि हा योग इतक्या ताकदीचा आहे की सरकारी काम, कोर्ट केसची कामं, जॉब अपॉइंटमेंट, प्रमोशन, अडकलेले पेमेंट्स किंवा व्यवसायातील परवानगी यांपैकी एक मोठा अडथळा नक्कीच दूर होणार आहे. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या आजूबाजूला काही असे लोक आहेत जे वरून गोड बोलतात, पण पाठीमागे तुमचं काम कसं बिघडेल याचा प्रयत्न करतात. पण घाबरू नका, या 5 दिवसात देव अशा लोकांचे मन वळवणार आहे की जे कालपर्यंत तुमच्या विरोधात होते तेच आज स्वतःहून तुमचं काम करायला पुढे येतील. देवाने तुमची परीक्षा घेतली पण तुम्ही हार मानली नाही. म्हणूनच आता देव स्वतः पुढे येऊन तो अडथळा बाजूला करतोय. या बातमीनंतर तुमचं मन मोकळं होईल. पण एक महत्त्वाचा इशारा कायम लक्षात ठेवा. ही बातमी मिळाल्यावर ताबडतोब सगळ्यांना सांगू नका. नजर लागू देऊ नका. मनात शांतपणे देवाचे आभार माना आणि पुढचा निर्णय घाईघाईत घेऊ नका. कारण ही केवळ सुरुवात आहे. जर तुम्हाला आतून वाटत असेल की हे मी तुमच्याच आयुष्याबद्दल बोलतोय, तर नक्कीच ही भविष्यवाणी तुमच्यासाठीच आहे. सिंह राशीच्या माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, ही बातमी ऐकताना तुमचं मन जड होऊ शकतं. कारण ही भविष्यवाणी तुमच्या पैशांमुळे आलेल्या वेदनांशी थेट जोडलेली आहे. गेल्या काही महिन्यांपासून तुमच्यापैकी अनेक लोक एकाच गोष्टीने कमालीचे त्रस्त आहात. मेहनत करूनही मोबदला न मिळणे, दिलेले पैसे वेळेवर परत न येणे, कर्ज, EMI आणि उधारीचं ओझं. हे ओझं तुम्ही कोणाला सांगत नाही, पण आतून मनात एकच प्रश्न असतो,
मी एवढं कष्ट करूनही माझी आर्थिक स्थिती अशी का? कधीकधी तर हसत असतानाही मनात काळजीच चालू असते. रात्री डोक्यात फक्त आणि फक्त आकडे फिरत असतात. पण आता हा आर्थिक अडथळा तुटण्याच्या मार्गावर आहे. पुढील काही दिवसात अचानक अशी एक बातमी मिळेल जी थेट पैशांशी संबंधित असेल. अडकलेली रक्कम, थांबलेला पगार, उधारीची रक्कम किंवा व्यवसायातील नुकसान भरपाई यापैकी एक मोठी गोष्ट तुमच्या बाजूने फिरणार आहे. हा पैसा अशा वेळी येईल ना, ज्यावेळी तुम्ही जवळजवळ आशा सोडली होती. म्हणजेच नशीब शेवटच्या क्षणी तुमच्या बाजूने उभं राहील. आणि हा पैसा फक्त येईल असं नाही, तर या काळात तुम्हाला गुंतवणुकीची आणि उत्पन्नाची एक अशी नवीन वाट सापडेल जी तुमची पुढची चिंता कायमची मिटवून टाकेल. माता लक्ष्मीची पावले तुमच्या घरात पडत आहेत. फक्त आलेला पैसा योग्य ठिकाणी कसा वापरता येईल याकडे लक्ष द्या. हा बदल तुमच्या आत्मविश्वासालाही खूप बळ देईल. तुमचं ओझं हलकं होईल आणि निर्णय स्पष्ट होतील. सिंह राशीच्या माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, ही भविष्यवाणी ऐकताना तुमच्यापैकी अनेकांच्या डोळ्यात पाणी येईल. कारण ही गोष्ट तुमच्या मनात दडून ठेवलेल्या भावनिक वेदनांशी जोडलेली आहे. पैसा, करिअर, काम हे सगळं परत मिळू शकतं, पण नात्यात पडलेली दरी भरून काढणं खूप अवघड असतं. गेल्या काही काळापासून तुमच्यापैकी बऱ्याच जणांचं, मग ते आईवडील असोत, भाऊ बहीण असोत, पती पत्नी, प्रेमातील व्यक्ती किंवा अत्यंत जवळचा मित्र असो, त्यांच्याशी नातं ताणलेलं आहे. कदाचित एखादा शब्द चुकीचा निघाला, गैरसमज झाला किंवा परिस्थिती अशी होती की कोणालाच कुणाला समजून घ्यायला वेळ मिळाला नाही. तुम्ही बाहेरून शांत दिसता, पण आतून मन विचार करत राहतं, हे सगळं असंच संपणार का? पण आता या नात्यांमध्ये देव स्वतः हस्तक्षेप करतोय. पुढील काही दिवसात एक असा प्रसंग घडेल जिथे दोन्ही बाजूंचं मन मोकळं होईल. एखादा फोन कॉल, अचानक झालेली भेट किंवा जुना मेसेज यामुळे दुरावा हळूहळू कमी होईल. ज्याने तुमच्याशी महिन्यांपासून बोलणं बंद केलं होतं, तोच व्यक्ती पहिल्यांदा संपर्क करेल आणि ते शब्द ऐकून तुम्हाला जाणवेल की अजूनही नातं जिवंत आहे. खास करून पती पत्नी आणि प्रेम संबंधाचा हा काळ खूप महत्त्वाचा आहे. ज्या नात्याला तुटण्याची भीती होती तिथे आता जोड निर्माण होण्याचा योग आहे. पण यामध्ये एक महत्त्वाचा इशारा नक्की ऐका. या काळात जुने वाद पुन्हा काढू नका. कोण बरोबर, कोण चूक यावर चर्चा करणं टाळा. फक्त ऐका आणि मनातून माफ करा. कारण माफी मागणं किंवा माफ करणं हे कमकुवतपणाचं लक्षण नाही, तर ते आत्म्याच्या मोठेपणाचं चिन्ह आहे. सिंह राशीच्या माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, ही भविष्यवाणी थोडी वेगळी आहे, कारण ही बातमी तुम्हाला जिथून अजिबात अपेक्षा नाही ना, तिथूनच येणार आहे. गेल्या काही काळापासून तुमचं आयुष्य एकाच ठिकाणी थांबल्यासारखं वाटत होतं. सगळे प्रयत्न करूनही काहीतरी अपूर्ण राहिलं होतं आणि मनात सतत एकच प्रश्न होता, माझ्या आयुष्यात कधी काहीतरी मोठं घडणार आहे का? तर त्याचं उत्तर आहे हो, नक्कीच. पुढील काही दिवसात दूरवरून, एखाद्या वेगळ्या शहरातून, राज्यातून किंवा अगदी परदेशातून अचानक अशी बातमी येईल जी ऐकताच तुमचं मन हादरून जाईल. हा फोन कॉल, मेसेज किंवा ईमेल एखादी अधिकृत सूचना असू शकते, जसे की नवीन जॉब ऑफर, ट्रान्सफर, बदली, प्रवासाचा योग, शैक्षणिक ॲडमिशन किंवा व्यवसायाच्या संबंधित एखादी मोठी सुवर्णसंधी. कदाचित ही गोष्ट अशी असेल जी तुमच्या मनात अनेक वर्षापासून दबलेली होती. कोणाला नवीन घर घ्यायचं असेल, स्वतःचं वाहन घ्यायचं असेल, तर या काळात त्या स्वप्नांचा पाया रचला जाईल. सुरुवातीला तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण काही क्षणातच तुम्हाला जाणवेल की हेच तर तुम्ही देवाकडे मागत होतात. ही संधी तुम्हाला स्वतःची ओळख बदलण्याची ताकद देईल. जे लोक म्हणत होते ना की तुझ्याकडून काही होणार नाही, त्याच लोकांना तुमचं यश पाहायला मिळणार आहे. पण इथेही एक महत्त्वाचा इशारा. ही बातमी मिळाल्यावर ताबडतोब अतिउत्साहात होकार किंवा नकार देऊ नका. शांतपणे विचार करा. देवाला मनात साक्ष ठेवा, कारण अशी संधी आयुष्यात एकदाच येते आणि योग्य निर्णय तुमचं पुढचं भविष्य ठरवतो. सिंह राशीच्या माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, आता मी जे सांगणार आहे ना, ते ऐकल्यावर तुम्हाला जाणवेल की हे केवळ शब्द नाहीत, तर ते तुमच्या आयुष्याला मिळालेलं नवीन वळण आहे. गेल्या काही महिन्यांपासून तुमचं आयुष्य एकाच चक्रात अडकलं होतं. संघर्ष, अडथळे, निराशा आणि सतत पडणारे प्रश्न. तुम्ही स्वतःलाच विचारत होतात की मी चुकतोय का? माझ्या कष्टाची काही किंमतच नाही का?
देव मला विसरला आहे का? पण आज मी पूर्ण खात्रीने सांगते, देव तुम्हाला विसरलेला नव्हता, तर तो तुम्हाला या मोठ्या बदलासाठी तयार करत होता. आता पुढील काही दिवसात अशी घटना घडेल जी तुमच्या आयुष्याला पूर्णपणे युटर्न देईल. जिथे सतत अपयशाचा सामना करावा लागत होता, तिथे अचानक यश दिसेल. जिथे बंद दरवाजे होते, तिथे एका मागोमाग एक मार्ग उघडतील. हा बदल इतका जलद असेल की तुम्ही स्वतःच अवाक व्हाल. पण खास गोष्ट अशी आहे की हा युटर्न तुमच्या मनापासून सुरू होईल. तुमची भीती कमी होईल, तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि निर्णय स्पष्ट होतील. ज्या लोकांनी तुम्हाला कमी लेखलं, तुमच्या पाठीमागे उखाळ्या पाखाळ्या केल्या, त्यांच्या समोरच तुमचं नशीब हे उंच भरारी घेणार आहे. तुमची आर्थिक स्थिती सुधारेल, कामामध्ये स्थिरता येईल आणि स्वतःवरचा विश्वास परत येईल. पण यामध्ये एक महत्त्वाचा इशारा व्यवस्थित ऐका. हा काळ जरी शुभ असला ना, तरी मनात अजिबात अहंकार येऊ देऊ नका. सगळीकडे या गोष्टी सांगत फिरू नका, कारण आपल्याला वाईट नजरेपासून स्वतःला वाचवायचं आहे. देवाचे आभार मानायला विसरू नका, कारण देव जेव्हा भरभरून देतो ना, तेव्हा नम्रता ठेवणं हेच माणसाचं सगळ्यात मोठं संरक्षण असतं. एक दैवी संकेत आणि उपाय. माझ्या सिंह राशीच्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, आज जे काही तुम्ही ऐकलं तो केवळ एक व्हिडिओ नव्हता, तो तुमच्यासाठी देवाचा संकेत होता. पुढील काही दिवस तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. त्यामुळे शांत राहा, संयम ठेवा आणि योग्य वेळी योग्य निर्णय घ्या. कायम लक्षात ठेवा, देव उशीर करतो पण अन्याय कधीच करत नाही. तर मित्रांनो, आपण डिस्क्रिप्शनमध्ये अंगठी आणि लॉकेट सुचवले आहेत. त्याचे खूप प्रभावी रिझल्ट आहेत. खूप राशीच्या जातकांनी याचा उपयोग केला आहे आणि त्यांना याचा फरक देखील पडला आहे. तरी आपण एकदा वापरून पहा, कारण यामुळे शनिदेव महाराज तुमच्यावर कृपादृष्टी ठेवतील. आणि जर तुम्ही सुद्धा या राशीचे असाल तर कमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव नक्की लिहा.